ह्या गेटमुळं, या कंपनीच्या गेटमुळं तुमच्या भावाला आहे ना खूप मोठी इजा होऊन गेलेली आहे. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज गोडाऊनला आलोय, एवढा पसारा पडलेला आहे बघा. आणि अजून मधी जो आहे तो वेगळा. पण नेमका आता आपले वॉशर आलेले नाही अजून, त्याच्यामुळे आपल्याला काहीच काम करता येणार नाही. त्याच्यात एक तमाशा दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही जी मशीन आहे दिसली का, मशीन केवढी आहे, सब्बल केवढा आहे बघितलं ना गाईज. हा एकट्याला कसं काय उचलणार आहे असा विषय आला. फक्त कोणतरी घेतो, कोणाला तरी. कॉम्प्रेसर आहे ॲक्च्युली. आपण घरी याच्यासाठी घेऊन गेलो होतो, पेंटिंगसाठी. आपल्याला घरी पेंट द्यायचं होतं घराला म्हणून, पण घराला काय त्याची गरज तर पडली नाही. आपण काय हातानेच पेंट देऊन टाकलं ब्रशनी वगैरे. आता प्रभू भाईला वगैरे कोणाला तरी बोलवतो आणि खाली उतरून घेतो नाही का. तुम्हाला माहिती आहे का, हे बघा आता इथे ना कंटिन्यू साळुंक्या गागते. हे बघा दिसलं का, हे बघा इथे कंटिन्यू साळुंक्या गागते, दिसलं ना. आता आमच्या इथे ॲक्च्युली असं म्हटलं जातं का साळुंक्या जर जास्त गागत असले ना असं झाडा वगैरे वरती, तर समजून घ्यायचं का खाली काहीतरी जानवर आहे, म्हणजे साप वगैरे असं. आता मी तर खूप टाईम ऐकलेलं आहे, बघितलेलं पण आहे का साळुंकी वगैरे जर असे कंटिन्यू जास्त गागते ना, तर म्हणजे खाली जे आहे खाली साप वगैरे असं काहीतरी. आता आपण निघालोय डायरेक्टली सातपूरला जाण्यासाठी. कारण आपल्याला सातपूरला 3 कंपन्यांना बिलं द्यायचे. त्यानंतर आपलं नायट्रोजन संपलेलं होतं, तर नायट्रोजन पण आपण भरायला दिलं होतं नाशिक ऑक्सिजनला. आपल्याला तिथं पण जायचं आहे. आणि अजून काय होतं, हा एका कंपनीमध्ये आपल्याला चेकिंग पण करायची आहे फायर एक्सटिंग्विशरची. तर गाईज वेळ वाया न घालता लवकरात लवकर आपण निघू आता. आणि गाईज लवकरात लवकर तुम्हाला एवढी भारी व्हिडिओ येणार आहे ना आता बघण्यासाठी. खतरनाक विषय. डायरेक्ट असं 2-4 मिलियन डायरेक्ट क्रॉस करणार आहे आपण व्ह्यू. ह्या गेटमुळं, या कंपनीच्या गेटमुळं तुमच्या भावाला आहे ना खूप मोठी इजा होऊन गेलेली आहे. खतरनाक आहे. तुम्हाला दाखवतो. एका गाईस दिसतंय तुम्हाला, हे बघ काय डेंजर झालं, दिसलं का. हे बघ डायरेक्ट साल्टच निघून गेलं. बघितलं ना स्ट्रगल या गेटमुळं लागले. लय खतरनाक लागले. एवढी आग मारू राहिले नाही बा. म्हणून तर सुजायचं बाकी, जस्ट लागलंय कारण आत्ताच. आत्ताशी आपलं काम झालेलं आहे सगळं. म्हणजे आपल्याला सातपूरला, अंबडला जिथं जिथं जेवढं पण काम होतं, बिलं वगैरे जे काही द्यायचे होते ते सगळे देऊन झालेले आहे. आणि टाइम झालेला आहे 2 दुपारचे 2 वाजले. सकाळपासून गेलो होतो. तर आता आपण काही घरी वगैरे तर जाणार नाही. आपण डायरेक्टली जाणार आहे आता आपल्या गोडाऊनला. आणि गोडाऊनला जाऊन गाईज आपल्याला तिथं फायर एक्सटिंग्विशर जे काय रेडी करून ठेवायचे, म्हणजे सगळे बॉल वगैरे साफ करून. म्हणजे गाईज फायनली आता आपण आलेलो आहे आपल्या गोडाऊनला. टाकल्याला तर एवढं ऊन लागतंय, फुल चटके बसू राहील नाही का. आता इथं काही फायर एक्सटिंग्विशर आहे गाईज, तर ते आपल्याला करायचे सगळे रिफिलिंग. हे बघा एवढे, आणि हे बाकीचे काय आहे. तर गाईज लवकरात लवकर आता हे सगळे फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करून घेऊ आपण. कारण बरंचसं अजून काम पण कधी पण निघू शकते, आपल्याला भरोसाच नाही. कधी कोणाचा इमर्जन्सी कॉल येतो नाही त्याच्यावर. गाईज दुपारी लागलेलं आहे आणि हात अजून पण एकदम खतरनाक दुखतोय नाही का. फुल म्हणजे काम पण करत होतं, माझ्या हाताला डायरेक्ट अशी कळ लागते नाही का. म्हणजे एवढं दुखू राहिलं बायसेप.
तो गेट एवढा डेंजर लागलेला आहे ना तुमचं आम्हाला प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट. तर गाईज आपण काहीतरी 25 का 30 फायर एक्सटिंग्विशर जे होते ते आता रिफिलिंग करून घेतले. म्हणजे ते पण कसे गेले तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली वॉशर नव्हतेच आपल्याकडं, तर आपल्याला कान्या कोपऱ्यात कपाट वगैरे खोलला तर आपल्याला तिथं वॉशर भेटले. आणि त्यानंतर आपण जे काही फायर एक्सटिंग्विशर होते मिनिमम कमीत कमी 25 ते 30 जे फायर एक्सटिंग्विशर होते ते आपण सगळे रिफिलिंग करून घेतलेले आहे. बघा तुम्हाला दाखवतो. आणि लगेच आपण आपल्या बसंतीमध्ये लोड पण करून घेतलेले गाईस. हे एवढे फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग झाले म्हणजे आता गाईज उद्या लोड करायचं टेन्शन नाही राहणार आपल्याला नाही का. तर आता आपली बसंती जी आहे आपण पार्क करून देऊ इकडंच ऑफिस जवळ, म्हणजे मग टेन्शन नाही. गाईज तुमचा भाऊ मस्त घरी आला आणि घरी आल्यानंतर मस्त फ्रेश झालेलं. आता बरं वाटलं नाही का, कारण आपल्या गोडाऊनमध्ये विषय काय होऊन जातो जेव्हा आपण सिलेंडर रिफिलिंग वगैरे करतो ना, तर पावडर पूर्ण नाक तोंड नाका तोंडात कानात बिनात डोक्यात सगळी का पावडर वगैरे जाते नाही का. म्हणजे डेंजर आहे. त्याच्यात हात तर अजून पण माझा दुखू राहिला, हात काही राहिलं नाही. तर घरी जातो मस्त जेवण वगैरे करतो. जस्ट नाव गाईज आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त चक्कर मारायला आलो होतो, पण चक्कर पण मारता येत नाही कारण थंडी एवढी आहे ना आपल्या इकडं. देवळाली कॅम्पमध्ये डायरेक्ट गुलाबी थंडी पडते नाही का आता, म्हणजे चालूच झाली 4-5 दिवसापासून. तर विषय एकदम खतरनाक झालेला आहे थंडीचा पण. आणि थंडीमुळे आहे ना आपल्याला सकाळी जे लागलेले आहे हाताला, हात एकदम आग मारू राहिला नाही का, असं चुनचुन करतोय. तर काहीच आता जातो घरात मस्त शेकवतो आणि झोपून घेतो नाही का. चला गाईज, जय महाकाल. भेटू मग आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. तर गाईज तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा.